वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सेकंड इनिंग कडे जाऊया आणि या धावांचा पाठलाग पाहूया. 120 झालेत, 121चा वन समोर ठेवले. सध्या तरी या स्पर्धेचा सर्वाधिक हायेस्ट स्कोर आहे टीम माहीम ए च्या नावावर. आणि नेहमीच रेकॉर्ड जे आहेत ना ते तुटण्यासाठी असतात, रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी रेकॉर्ड असतात. आणि आज चिंचणी संघ तो रेकॉर्ड ब्रेक करेल का हा प्रश्नचिन्ह. येणारे बॉल आहेत 10 षटकांमध्ये 60 बॉल मध्ये हव्यात. 121 धावा, 12च्या रन रेटने बॅटिंग करावी लागेल. पंच दीपक कोतवाल सर आपण पाहतोय आणि त्यांच्या सोबत संदीप गावड सर. जाऊया या मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बॉलिंग मार्क वरती आलाय तनिष. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅक ऑफ द लेंथ होती आणि बॅक ऑफ द लेंथ हा बॉल सरळ जातोय. फुल टॉस बॉल गॅप मध्ये. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार. आम्ही आव्हान स्वीकारतोय हे सांगितले बॅटरने. काय भन्नाट वेग होता, वेग होता ना म्हणून हलकासा कट लागला तरी सुद्धा चौकार आला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता परंतु गॅप भेटला. केतन आणि परीन, परीन ओ खालीच राहिला बॉल. अचंबित केलंय. असं वाटलं थोडं उचली गेल. मातीचा विकेट आहे लेदर बॉल मध्ये आपण पाहतोय. आणि लेदर बॉलला फुल्लर लेनचा बॉल सध्या खाली राहिलाय. डॉट बॉल. 4 ने सुरुवात केले. पॉवर प्ले 3 पॉवर प्ले मध्ये 30 40 50च्या आसपास गेला ना तर या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये. बॅटची एज, फिल्डर आला, डाईव्ह लगावली परंतु सध्या कॅच ड्रॉप. 1 रननी धावफलक 5. 3 बॉल 5. पुढचा बॉल. रिस्पेक्ट दिले या बॉलला. बॅक टू द बॉलर खेळलाय. डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या 4 बॉल 5 धावा. या गोलंदाजाकडे ते टॅलेंट आहे, ते कॅलिबर आहे आणि म्हणूनच हा खेळाडू पुढे जाऊ शकतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीने वेग आहे, लेंथ आहे, लाईन आहे, नाव त्याचं आपण पाहतोय मिस्टर तनिष सावे. ओहो, पायावरचा बॉल पाहिला तर थोडस जर पाहिलं ना तर डाऊन द लेग होता. लेग स्टंप मिस करणारा बॉल होता. इम्पॅक्ट फार मॅटर करत होता. इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप आणि लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव. म्हणूनच पंचांनी तो इशारा केला. एका धावेने धावफलक 6. 5 बॉल. दीपक कोतवाल सरांकडे दांडगा अनुभव आहे. सातत्याने लेदरच्या मॅचेस करतात आणि जसा त्यांना वेळ मिळतो ना तसा टेनिस बॉल मध्ये देखील आमच्या जुचंद्र नगरीमध्ये नेहमी पाहिले त्यांना. आणि अनुभवी संदीप गावड सरांना आपण पाहतोय. 2 उत्कृष्ट दर्जाचे अंपायर्स. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे. 1 धाव. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा. 1 एक्स्ट्रा आली.
पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गावड आणि कॉमेंट्रीच्या ग्राउंड नंबर 1 वरती संदीप गावंड यांचा आवाज आपण ऐकतोय. कैवल्य सावे बॉलिंग मार्क वरती. अगोदर तनिष सावेला पाहिलं. दोन बंधू माहीमे हा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. चिंचणी हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. हो शरीर भेदी चेंडू होता आणि इथे पुन्हा एकदा पंच बचावलेत आणि पंचांनी लगेच तिथे रिॲक्शन दाखवली. फिल्डरची रिॲक्शन देखील हा फनी मुवमेंट होता. 1 रन धावफलक 8. मला वाटते स्टंप वेगळीकडे दिसला की काय फिल्डरला. का बचावलं की थोडक्यात नाही तर अपघात होता. अंपायरिंग करणं लेदर क्रिकेटमध्ये सोपी गोष्ट नाही आहे, कारण की तुमच्याकडे सेफ्टी असायला हवी. अनेक अंपायर सेफ्टी घेऊन उतरतात. पाहिलं इंटरनॅशनलमध्ये देखील. तर अंपायर देखील हेल्मेट घालू शकतात. इतर गोष्टी देखील आपण आहेत, याची चर्चा करूया. उल्लेख ड्राईव्ह केलाय. फटका 1 रन देईल, परंतु चांगला ड्राईव्ह. वी मध्ये बॅटिंग. 9 धावा 2 बॉल. 52 बॉल मध्ये 112ची गरज. मोठं टार्गेट आहे तर काम देखील मोठं करावं लागेल. सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही ना तर मग कठीण जातं धावा चेस करण्याकरता. म्हणून पॉवर प्ले मध्ये हव्यात पॉवरफुल बॅटिंग. 9 धावा आणि दोन्ही फलंदाज आहे ते सक्षम आहेत. अशा पॉवर प्ले मध्ये धावा काढणारे हे खेळाडू आहेत. गॅप शोधावा लागेल. खराब बॉल होता. फाईन लेगला खेळलाय. फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. वॉडबॉल प्रीमियर लीगचा येतोय. दर्जेदार चौकार. पायावर बॉल आला तर सोडणार नाही आहे. लेदर बॉलला खास या बॉलची वाट पाहत असतात. लेदर क्रिकेट वॉडबॉल प्रीमियर लीग आणि इथून देखील बऱ्याचशा खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळेल आपल्या करिअरला. तर काही खेळाडू वॉडबॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून वरती यावे या सदिच्छा आहे. पुन्हा एकदा जसा बॉल आला तसा ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर. बॅक टू बॅक 2 वॉडबॉल प्रीमियर लीग चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक 17. 4 बॉल. म्हणून सांगितले की या प्रकारे बॅटिंग हवे. आणि सध्या तो कान मंत्र स्वीकारलाय केतनने. केतन छुरी चांगली बॅटिंग करतोय. इनफिल्डला खेळले. बॅक टू बॅक 3 इन अ रो. 3 बॉल 3 वार 3 लगातार चौकार. 3 चौकांनिशी धावफलक वेगाने पुढे येते. धावफलक 21. 2 ओव्हर चा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉल झाल्यात. 21 धावा.
दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. सलगचे 3 चौकार ठोकलेत. हॅट्रिक चौकारांची तिगडी. हो, या बॉलला पाहिलं तर ऑप्शनच्या जास्त बाहेर वाईट बॉल. दबाव असतो ज्यावेळी अशा धावा येतात. 22 धावा जो रिक्वायर रन रेट मेंटेन करायचा होता ना, त्या प्रकारे रन रेट मेंटेन होतोय सेकंड इनिंग मध्ये. इथे 1 ते 2 धावा आल्याचा 12चा रन रेट आहे. तो रिक्वायर रन रेट मेंटेन होऊ शकतो. म्हणून धावांचा पाठलाग करत असताना किती धावा करायचे याला महत्व नाही, सरासरी किती आहे ना ती किती मेंटेन करायचं आहे या गोष्टीला महत्व आहे. आणि इथे जर पाहिलं 22 धावा 2 ओव्हर 2 एक्स्ट्रा आल्यात. 15 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 22 झाल्यात 2 ओव्हर मध्ये. चैतन्य बॉलिंग मार्क वरती. केतन सध्या चांगली बॅटिंग करतोय. परीन स्ट्राईक एंडला टॅप केला बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला आता बॉल निघून जाईल. 2 धावा कंप्लीट. मिसफिल्ड झाले. मला वाटते अक्षय आहे त्या ठिकाणी. अक्षयने मिसफिल्ड केले. धापळक 2 पुढे येते. टीमची धावसंख्या 21. फटका तर अप्रतिम. जे पाहुणे आले त्यांच्या स्वागत करता इन टू द गॅप दिल मागे मोर वेलकम फॉर चौकार. 4 धाव्याने धापळक जर पाहिलं तर 28. अजून एक अप्रतिम कव्हरचा लवर कव्हर ड्राईव्ह. वाव चौकार. ऑन दी अप चौकार येतोय आणि 4 धाव्याने धापळक पुढे येते. 32-32. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग म्हणून सांगितले की पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग हवे आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कव्हरलाच खेळलाय. फिल्डर आहे. रन 1 कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या पुढे येते 33. 4 बॉल 33 धावा. जबरदस्त बॅटिंग 33 आतापर्यंत. वेलकम.
फटका अप्रतिम मिडॉनला केलाय. फिल्डर आहे, बॉलला अडवलंय आणि इथे डॉट बॉल. टीमची धाव संख्या 33. लास्ट बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. लोअर फुल टॉस बॉल आतमध्ये वळालाय. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हर 33 धावा. वैभव आलाय बॉलिंग मार्क वरती. 3 ओव्हर 33 धावा झाल्यात धावफलकावरती. कंपॅरिझन केलं तर 27 वरती एक होता माहीम ए हा संघ आणि चिंचणी थोडा पुढे आहे 33 वरती. एकही विकेट नाहीये. बॉलिंग मार्क वरती आला आहे वैभव. चौथा ओव्हर घेऊन पॉइंटला गेलाय. फिल्डरला भेदून डीप पॉइंटला येतोय मिसफील्डचा चौकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं. थोडा स्लोवर वन थोड्या पुढ्यात टाकला. लेन चेंज केली थोडी आणि हवा देखील दिली या बॉल वरती. धावफलक पुढे आलाय 37. आता वेट अँड वॉच केलं. फिल्डर आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये बॉल. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक 39. सातत्याने मिसफील्ड होत आहेत. 3 बॉल मध्ये जर पाहिलं 6 धावा. 402 402 नंबर येतोय. काही त्यांचा फेवरेट असावा. पुन्हा एकदा या बॉलला आता त्याच दिशेने केलं. एखाद्या फिल्डरच्या मागे बॉल लागला ना तो सातत्यानेच पाहिले क्रिकेटमध्ये आणि या ओव्हरमध्ये जवळजवळ 3 वेळा ही घटना घडली. 1 या धावसंख्येने धावफलक 40. 38 बॉल मध्ये 81 ची गरज आहे. 38 बॉल 81.
पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार. स्वीप केलं या बॉलला पाठीमागे पाठवलंय. फिल्डर आलाय. स्ट्रगलिंग राहिलंय. 1 रन कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 41. 5 बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात दीपक कोतवाल सर आणि संदीप गावड सर आणि तिथे कॉमेंटेटर देखील संदीप गावड सर आहेत. ग्राउंड नंबर 1 ला संदीप गावड सर वेलकम. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. वाईटने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 42 धावा. 42. बॉलचा विचार केला तर या षटकातील अजून 1 बॉल शेष. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला बॉल गेलाय आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉलिंग केलाय आणि 2 धावा कंप्लीट. आखो आखो में इशारा. काय रनिंग बिटवीन द विकेट. धावपळक 2 पुढे आले. टीमची धावसंख्या 44. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर येणारे बॉल 36 आहेत आणि 77 धावसंख्येची गरज. 36 बॉल 77 हव्यात. बॉलिंग मार्क वरती आलाय पुन्हा एकदा चैतन्य. 44 धावा या धावफलकावरती. येणारे बॉल 36 मध्ये पाहिजे 77 धावा. इथून पार्टनरशिप जर पाहिली ना तर 44 ची आहे. 12 ची सरासरी मेंटेन करायची आहे. धावा होऊ शकतात आणि त्या प्रकारे 2 बॅटर सेट झालेत. ड्राईव्ह केला ऑन साइडला. मिड विकेटला बॉल गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. एफर्ट्सला जवाब आहेत. दोन्ही धावफलक जर पाहिली तर 46 ची पार्टनरशिप. ओ आतमध्ये वळणारा बॉल परंतु थोडासा वाईड लाईन क्रॉस करणारा बॉल. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 47. स्ट्रेट फटका खेळायचा होता. लॉंग ऑनला बॉल गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. फिल्डिंग अप्रतिम. 49 धावा या धावफलकावरती आतापर्यंत. एकही विकेट गेला नाहीये आणि दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत. केतनचा विचार केला 14 मध्ये 24 वरती खेळतोय आणि परीन 12 मध्ये 21.
पुढचा बॉल. ओ खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 49. 49. 3 बॉल. ओ सॉफ्ट हँडने 50 धावांची पार्टनरशिप झाले आणि तिथे एफर्ट्स पहा दोन्ही, एक फिल्डर देखील आणि बॅटर देखील. 50 धावा झाल्यात. पार्टनरशिप टाळ्या झाल्या पाहिजे या पार्टनरशिप करता. आतापर्यंत पाहिलं तर येणारे 32 बॉल 71 ची गरज. 2 बॉल शिल्लक याही षटकातले. पुढचा बॉल. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. 31 बॉल 71 ची गरज. डेड बॉल. 1 बॉल शिल्लक. ओ हो फटका अप्रतिम. ऑन दी अप. खेळाडू कक्षाच्या स्वागताकरता काय फटका खेळलाय. आपण का फटका. 440 का झटका. 6 धावा. 30 बॉल 65 पाहिजेत. 30 मध्ये 56 झाल्यात. 30 मध्ये 65 हव्यात. पहिला बॉल. पहिला वार. पहिली आतिषबाजी. पहिला धुमधडाका. षटकार. भव्य स्वागत केले गोलंदाज वैभवचं पहिल्याच बॉल वरती. बिग ब्लास्ट. 29 बॉल 59 ची गरज. आता म्हणू शकतो की मॅच इक्वल राहिलाय. मॅचअप इक्वल राहिलाय आणि सध्याच्या घडीला हा 50-50 मॅच पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर 121 चं टार्गेट समोर ठेवलंय आणि सध्याच्या घडीला 62 वरती एकही विकेट नाही. येणारे बॉल 29 पाहिजे 59. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये कलाटणे आले आणि मॅचचा रंगरूप बदलून टाकले. एका साईडला केतन चुरी. सध्या त्याचा बोलबाला. प्रवीण 14 मध्ये 27 तर केतन 17 मध्ये 31. याला बोलतात पार्टनरशिप.
एक रन. एक रनने धावपळक पाहिलं तर टीमची धावसंख्या 63. 28 मध्ये 58 पाहिजे. 28 बॉल 58 ची गरज. समोर स्ट्रेट फटका खेळलाय. फिल्डर देखील आलाय. अप्रतिम फिल्डिंग दाखवले आणि काय फिल्डिंग केलंय मिस्टर चैतन्य वर्तक. अफलातून फिल्डिंग. 27 बॉल मध्ये 56 ची गरज. 65 झाल्यात. 65 नन. आता डॉट बॉल आलाय. डॉट बॉल कमबॅक करून देतोय गोलंदाज वैभव वर्तकला. 4 बॉल मध्ये आता 9 दिलेत. स्विंग अँड मिस. चांगली किपिंग परंतु तेवढीच चांगली अंपायरिंग. लगेच पंच इशारा देतात. 65 धावा. अंतिम बॉल. ड्राईव्ह केलाय या बॉलला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा आरामात कंप्लीट. 67 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. वाडवल प्रीमियर लीगचा हा थरार. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि लेदर क्रिकेटच्या मॅचेस. 24 बॉल आणि 54 धावसंख्येची गरज. 4 ओव्हर मध्ये 54 पाहिजे. 24 बॉल 54 ची गरज. 54 रन नीड्स टू विन इन 24 बॉल्स. पहिला बॉल मिड ऑफच्या वरून खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल गेलाय. गॅप मिळालाय आणि ते चौकार. 4 धावेने धावपळक वेगाने पुढे येते 71च्या घरामध्ये. पाहिजे 50. येणारे बॉल 23. 23 बॉल 50 ची गरज.
ड्राईव्ह केलेला बॉल होता आणि आरामात या बॉलला खेळून काढले. एक धाव. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 72 धावा. येणारे बॉल आहेत 22 मध्ये पाहिजे आहेत 49. 49 इन 22 बॉल्स. खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. दबाव. डॉट बॉलनी लगेच बॅटिंगवाल्या टीमवरती. चिंचणी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय माहीम ए. या दोन संघादरम्यान 121चं टार्गेट आणि आतापर्यंत एकही विकेट गेला नाही आहे. ही जमायची बाजू आहे बॅटिंगवाल्या चिंचणी संघाकडून. 72ची पार्टनरशिप. कदाचित हाही रेकॉर्ड ब्रेक असावा. ओ पायावरचा बॉल ग्लान्स करायचा होता आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे गेलाय. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. 73 धावा या धावफलकावरती 4 बॉल. या ग्राउंडवरची हायेस्ट स्कोरिंग पार्टनरशिप. या ग्राउंडवरचा जर पाहिला हायेस्ट स्कोर 121. म्हणजे भरपूर सारे रेकॉर्ड या मॅचमध्ये. ओहो पायावरचा बॉल आला आणि त्या बॉलला पाठवून दिले. पिकअप शॉट. 4 धावेंकरता पिकअप चौकार. 5 बॉल 77 धावा. येणारे बॉल आहेत 19 मध्ये पाहिजे 44. मॅच बदलाय. ड्राईव्ह केलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल गेला. 1 रन. 7 ओव्हर मध्ये 78 धावा आल्यात. या ओव्हर मध्ये 11 धावा आल्यात. येणारे बॉल आहेत 18 आणि 18 मध्ये 43 ची गरज. 18 बॉल 43 आव्हान. कंपॅरिझन जर पाहिलं ना तर माहीम टीमच्या धावसंख्या होत्या 70. 2 विकेट आणि इथे आहे 78. एकही विकेट नाही आहे. म्हणजे एक प्लस पॉइंट आहे बॅटिंगवाल्या टीमकडे. पण इथे धावा चेस करायच्या आहेत. 18 बॉल 43 चा मॅच. 18 मध्ये 43. मॅच बनलाय आणि जबरदस्त चित्त थरारकपणा या मॅच मध्ये. लेदर क्रिकेट मध्ये देखील आपण पाहतोय तो रोमहर्षकपणा. शेवटपर्यंत ज्वलंत आणि जिवंत हे दोन्ही संघ. जबरदस्त मॅच. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच. ओ अपील केले. इम्पॅक्ट पाहिला ऑफ स्टंप.
आणि मिडल स्टंप मिस करणारा. हाईट देखील पाहिलं. आउटसाइड ऑफ स्टंप. विकेट मिसिंग बॉल. एक धाव लेग बाईटची. धावफलक 1 पुढे आले. टीमची धावसंख्या 79 धावा. मिडॉनला खेळायचं होतं शॉट मिड विकेटमधून डीप मिड विकेटला बॉल जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आरामात कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 81. येणारे बॉल आहेत 16 मध्ये पाहिजे 40. 16 बॉल 40 ची गरज. एक धाव कंप्लीट. डीप कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही तर 82 धावा आतापर्यंत. 15 मध्ये 39 ची गरज. ओ मिस टायमिंग. मोक्याच्या क्षणाला आलाय इथे विकेट. केतन चिपारीला लागतोय फुल स्टॉप. काय बॅटिंग केले. टाळ्या झाल्या पाहिजे. 42 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 बॅटरच 42 वर आउट झाले या ग्राउंड वरती याच मॅच मध्ये. केतन दे दनादन केतन. जोरदार टाळे केतन करता. हार्दिक पाटील ना काय राईटी आहे लेफ्टी आहे. लेफ्टी आहे. हार्दिक पाटील आलाय नवीन बॅटर. 14 मध्ये 39 ची गरज. 82 ला 1 विकेट. 82 धाव्यांची पार्टनरशिप. दुसरा हेल्मेट आला रे झाला 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 राहू दे. ब्याऐंशी धावा. 14 मध्ये 39 ची गरज. पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 5. दांडी गोल. बॅक टू बॅक 2 विकेट.
13 बॉल 39 ची गरज. आकाश चोरी. अंतिम बॉल 8व्या ओव्हरचा. आल्याच फटका तर प्रतिभा हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. हॅट्रिक अँड हॅट्रिक. बॅक टू बॅक 3 बॉल 3 विकेट. पहिली हॅट्रिक या ग्राउंडची. खास करून ग्राउंड नंबर 2. ग्राउंड नंबर 1 ला झालंय की माहिती नाही, परंतु ग्राउंड नंबर 2 ला अनेक रेकॉर्ड ब्रेक झालेत. 12 मध्ये 39 ची गरज. तनिष सावे ना कॅच. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक अशी माहिती आमचे स्कोर अपडेटर देत आहेत आणि त्याचं नाव आहे मिस्टर सौरभ. टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्याकरता. जबरदस्त गोलंदाजी. काय रेकॉर्ड वर रेकॉर्ड आलेत या मॅच मध्ये. पहिला सर्वात धावा करण्याचा रेकॉर्ड 121. दुसरा रेकॉर्ड 82 धावसंख्येचा पार्टनरशिप. तिसरा रेकॉर्ड हॅट्रिक विकेटची. हाफ सेंचुरीची देखील जवळ होता बॅटर, परंतु 42 वरती तो आउट झाला. 12 बॉल 39 होऊ शकतात. क्रिकेट आहे. लेदर क्रिकेट मध्ये पाहिले तसे चढउतार. बॉलर तनिष. बॅट्समॅन कोण गया? संदीप गावंड सर, भाविक राऊत. वॉइस ऑफ बाफाणे, महाराष्ट्राचा गोड आवाज. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव. अनेक खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेतलेत आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज ग्राउंड नंबर 1 ला थोड्याच वेळात तुम्ही ऐकणार आहात लंच नंतर. बॅट्समॅन गेला तो आणि त्यांनीच आम्हाला आज इथे इन्व्हाइट केलंय. भाविक राऊत. त्याबद्दल संदीपजी गावंड सर आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. आमचे जवळचे मित्र आणि आमचे नेहमीच मार्गदर्शक आहेत. चांगला मुलाचा सल्ला ते देत असतात. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आमच्या सोबत ते आहेत आणि आज नाईटला देखील 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये फायनल नाईट इन ॲक्शन मध्ये जुचंद्रा गावामध्ये ऑल इंडिया ओपनचे आयकॉन प्लेयर आज तारे सितारे येतीलच. टेनिस बॉलमध्ये सध्या लेदर बॉल आपण पाहतोय. 12 मध्ये 39 ची गरज. पुढचा बॉल वेगवान चेंडू. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने बॉल आलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आलाय आणि चाच पडलाय. धुंडो धुंडो रे साजना. येतोय चौकार. लेट टू लेट बट अप टू डेट. दीपक कोतवाल सर. 4 धाब्यांचा इशारा आणि मॅच मध्ये ट्विस्ट. 11 मध्ये पाहिजे आहेत 35. जेवढा लेदर क्रिकेट मध्ये वेगवान चेंडू ना गोलंदाज, तेवढा गोलंदाजाला थारा देखील नाही आहे. तेवढ्या वेगाने फटके येतात. चांगली लेंथ असली तर अशा प्रकारे बॉल तुम्ही बीट करू शकता बॅटरला. एक धाव जी असेल ती बाईटच्या माध्यमातून. वेगळी शैली आहे पंचांची. दीपक कोतवाल सर, संदीप गावड सर पंचांच्या भूमिकेमध्ये. को इन्सिडेंट पहा. संदीप गावड आणि संदीप गावंड एकाच मॅच मध्ये आपण पाहतोय. 10 बॉल 34 चा मॅच. ओ वेगाने बीट केलंय आणि चेंडू थेट जातोय बाईटच्या माध्यमातून. चौकार येतोय. काय बॉल टाकला. असं वाटते 135-36 प्लस किलोमीटर पर हावर गोलंदाजी होत असताना 91 धावा झाल्यात. 9 मध्ये 30 ची गरज.
9 मध्ये 30 ची गरज. 9 बॉल 30 चा मॅच. 1 ते 2 मोठे फटके हवेत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये खास करून. आणि शॉर्ट फाईन लेगला बॉल गेलाय. कव्हरला कोणी नाहीये, बॅकअपला कोणी नाहीये आणि एक धाव येते. येणारे बॉल 8. 8 बॉल 29 ची गरज. आठवेल इंडिया वर्सेस पाकिस्तानचा मॅच आणि विराट कोहलीने 8 बॉल 28 ला हारिस रॉफ या पाकिस्तानच्या गोलंदाजाला दाखवलेला कॉप. कोहली गोज डाऊन दी ग्राउंड, कोहली गोज आउट ऑफ दी पार्क, हर्षा भोगलेचे ते वर्ड्स. आणि तो मॅच जिंकवला होता. पर्सेंटेज जर पाहिले ना तर 3% मॅच जिंकण्याचे होते, परंतु तोही रेकॉर्ड विराट कोहलीने काय जबरदस्त बॅटिंग केली. शॉट ऑफ सेंचुरी म्हणून त्या शॉटला ओळखलं गेलं. आणि आतापर्यंतचा फार कमी बॅटर आहेत ज्याच्या बॅटमधून अशा सिच्युएशनमध्ये स्ट्रेट फटका आला होता. तो विराट कोहलीच करू शकतो. इथे संधी आहे याही बॅटरला. 8-29 ची गरज आहे. संधी आहे बॅटरला. फटका चांगला आहे. फिल्डर येतोय कव्हर पॉइंटला आणि इथे एक धाव. डीप मधून फेकी पहा. 7 मध्ये पाहिजेत आता 28. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 ची गरज. अशक्य अशा गोष्टी शक्य क्रिकेटमध्ये होताना पाहिले आणि आता चमत्कार करावा लागेल. चमत्कार आहे तर त्याला नमस्कार देखील आहे क्रिकेटमध्ये. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. वेळ बदलते, खेळही बदलतो. त्या प्रकारचा खेळही दाखवावा लागेल. आणि या ग्राउंडवरती नरवीर चिमाजी अप्पा मैदानावरती आज असा खेळ करावा लागेल. फसलेला मॅच बॅटरला जिंकवायचा आहे. 6 बॉल मध्ये पाहिजे 27 धावा. मॅच संपलेला नाहीये, मॅच बनू शकतो. पाहिलं तसे चढ उतार क्रिकेटमध्ये पलटवार अनेक वेळा पाहिलेत. 3 धावा 3 विकेट. हॅट्रिक घेतली होती सौरभ पाटील. बॅटची एज पाठीमागे बॉल. बॉल निघून जातोय आउटसाइड एज गेट. चौकारा करता 4 धावेंची भेट पण थेट. येणारे बॉल 5 बॉल मध्ये 23 ची गरज. मागील मॅच देखील असाच होता. 5, 23, 22 आणि त्यानंतर मात्र आरामात विजय झाला. बघूया चिंचणीचा संघ आहे. चिंचणीचा प्रसिद्ध बीच सुद्धा पाहिले आपण. समोर आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. काय 4 मोठे फटके येतील. रिंकू सिंग सारखी बॅटिंग होईल. राहुल तेवतियाने देखील असा कारनामा केला होता IPL मध्ये. खोला टाकलेला बॉल आता या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय माहीम ए या टीमने. त्याचं कारण जी बॅटिंग केलंय, गोलंदाजी देखील अप्रतिम. परंतु कौतुक करेन मी चिंचणी टीमची देखील. कुठेतरी 10, 12, 15 धावा जास्त गोलंदाजाने खर्च केल्या. 98 वर 3 आहेत. फुलटॉस बॉलला प्रॉपरली खेळू शकला नाही आहे. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल गेला. 1 रन. 99 म्हणजे 100 पर्यंत मजल मारले. 99 झाल्यात. 4 बॉल 100चा रेकॉर्ड आपल्याही नावावर जाता जाता करून जाण्याचा इरादा असेल
खाली राहिलाय 99. सचिन रमेश तेंडुलकर, त्यांची आठवण नेहमी 99 90चा आकडा आल्यावरती नर्वस 90s अनेक वेळा पहिले आउट होताना इथे 99 एखादा रन आला तर 100 धावा. खुश राहील चिंचणी, जरी पराभव होईल तरी मात्र आपल्या चांगल्या परफॉर्मन्सने खुश राहील. आणि इथे हा पटका अप्रतिम आहे. चिंचणी टीम करता देखील टाळ्या. 100 रन केलेत त्यांनी. हरलो तरी इतिहास, जिंकलो तरी इतिहास. आणि मोठ्या धाव संख्येचा पाठलाग करत असताना जिद्दीने लढला हा संघ, जिद्द हरला नाही. त्याबद्दल हार्ड चिंचणी टीम अँड माहीम ए कॉंग्रॅच्युलेशन, आपण क्वालिफाय झालात नेक्स्ट राऊंडला. मॅन ऑफ द मॅच चल आकाश 42 वाला कोण आहे तो? 42 रन केले कोणी तो? 42 मध्ये तो हा ना तुमचा काय नाव त्याचं? कैवल्य ना त्यांचं. अरे पण सौरभने पण सौरभ की कैवल्य हा प्रश्नचिन्ह होता. तर सौरभने हॅट्रिक घेतली, 28 धावा केल्या आणि कैवल्यने 42 केल्या. तर सौरभ आपण आहात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच.